नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानाई स्पर्धा परीक्षा केंद्र पुणेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, चालू घडामोडी संभाव्य प्रश्नाचे आपण ही सिरीज जी आहे त्यामधील भाग 5 आज बघत आहोत. मित्रांनो, रोजचा हा भाग आहे. नक्की या व्हिडिओला शेअर करत जा, लाईक करत जा, तुमच्या मित्रांनाही सांगत जा. रोज आपला हा चालू घडामोडीचे क्वेश्चन या आपल्या भागामध्ये आपण घेत आहोत. येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. मित्रांनो, कोणत्या खगोलीय, पहिला प्रश्न काय रे बघा, कोणत्या खगोलीय ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी नासाचे कोणते क्युरिओसिटी रोवर सोडण्यात आले होते? कोणत्या ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी रे? पहिला ऑप्शन आहे सूर्य, दुसरा आहे मित्रांनो मंगळ, तिसरा आहे बुध आणि चौथा आहे गुरु. काय याचा योग्य पर्याय? याचा मित्रांनो योग्य पर्याय आहे मंगळ. म्हणजे चर्चेत असण्याची बाब काय रे बाबांनो, हे केव्हा सोडलं होतं काय ते पण बघणं गरजेचं आहे. बरोबर आहे का? बघा, नासाच्या काय या क्युरिओसिटी रोवर जे आहे मित्रांनो, या रोवरला 7 नोव्हेंबर 2023 रोजी मंगळावरील किती 4000 दिवस, मंगळाचे 4000 दिवस पूर्ण केले त्यांनी. त्यामुळे चर्चेत होतं. मग प्रश्न त्यामुळे तुम्हाला आयोग असं विचारत असतं की क्युरिओसिटी जे रोवर आहे ते कोणत्या ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी नासानं सोडलं होतं किंवा ते अभ्यास करण्यासाठी त्याचा प्रक्षेपित केलं. मित्रांनो, हे जे यान आहे किंवा हे जे रोवर आहे हे रोवर मित्रांनो 5 ऑगस्ट 2012 रोजी मंगळाच्या गेल क्रेटरवर उतरलं. आणि बरं, याचा उद्देश काय? म्हणजे या नासाचं या रोवर ही जे मिशन होतं, या मिशनचं ध्येय काय, उद्देश काय काय होतं की मंगळावर सूक्ष्म जीवांच्या जीवनाला आधार देण्यासाठी परिस्थिती होती का हे चेक करायचं होतं. म्हणजे मंगळावर सूक्ष्म जीवाला एक आधार देण्यासाठी तिथं परिस्थिती आहे का, यासाठी ही चेक करणं किंवा याचा अभ्यास करण्यासाठी हे रोवर उतरलं होतं. पुढचा प्रश्न काय बघा रे, WHO काय म्हणतं, ही जागतिक आरोग्य संघटना आहे. या WHO च्या ग्लोबल टीबी अहवाला, जे केव्हाचा अहवाल आहे 2022 मधला, या अहवालामध्ये जगातील सर्वात जास्त काय रे क्षयरोग प्रकरणे किंवा टीबी प्रकरणे म्हणजे पेशंट हे कोणत्या देशामध्ये आहेत? पहिला काय चीन, दुसरं काय मित्रांनो भारत, तिसरं काय इंडोनेशिया आणि 4 नंबरला काय इथिओपिया. काय त्याचं योग्य उत्तर आहे? भारत. काय उत्तर आहे? जगात सर्वाधिक क्षयरोग किंवा टीबीचे रुग्ण असणारा भारत हा देश आहे, लक्षात असू द्या. आणि 2023 मध्ये जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून भारत आता आहे. सर्वाधिक लोकसंख्येचा देश. आपण चायनाला सुद्धा या गोष्टीमध्ये मागे पडले, जोक नाही. काय म्हणते बघा याचं स्पष्टीकरण की WHO च्या ग्लोबल टीबी अहवालानुसार 2022 मध्ये जगात सर्वाधिक क्षयरोग टीबी प्रकरणे ही कोणत्या देशात आढळून आली रे? तर भारत या देशामध्ये आढळून आलेली आहेत. तर जगाच्या किती टक्के? तर जगाच्या 27%. बघा, जगात सर्वाधिक टीबीचे प्रकरणे किंवा टीबीचे पेशंट हे भारतात आहेत. आणि ते जगाच्या किती टक्के? तर जगाच्या साधारणपणे 27%. म्हणजे बघा 104 पेक्षा जास्त प्रकरणे ही भारतामध्ये आहेत. पुढचा प्रश्न काय रे, नॅशनल कोऑपरेटिव्ह ऑर्गॅनिक्स लिमिटेड च्या नुकत्याच लॉन्च झालेल्या ब्रँडचं नाव काय? या नॅशनल कोऑपरेटिव्ह ऑर्गॅनिक लिमिटेडने त्यांचा ब्रँड लॉन्च केला मित्रांनो, आणि या ब्रँडचं नाव काय असं विचारलेलं आहे. असे प्रश्न येणाऱ्या कंबाईन असेल किंवा राज्य सेवा शाळेला नक्कीच विचारले जातात. मग पहिला काय रे, नमो ऑर्गॅनिक. आपल्याला माहित असतं की आपण काय करतो, असा पर्याय दिसला की हा सध्या नमो ऑर्गॅनिक आहे, आपण लगेच काय करणार, नमो ऑर्गॅनिक बरोबर टिक करणार आणि आल्यानंतर म्हणणार की नाही काहीतरी चुकलं माझं. दुसरं काय इंडिया फ्रेश, तिसरा पर्याय. दुसरा पर्याय काय भारत ऑर्गॅनिक आणि चौथा पर्याय काय इंडिया डेअरी. लक्षात असू द्या याचं योग्य काय मित्रांनो, भारत ऑर्गॅनिक हे या ब्रँडचं नाव आहे. मग सहकार मंत्री, पहिले सहकार मंत्री ना, पहिले सहकार मंत्री कोण होते मित्रांनो? अमित शाह हे पहिले सहकार मंत्री आहेत. आणि मी कालच्याच एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बघा सहकार मंत्र्याची स्थापना केली मागील वर्षी. आणि मित्रांनो या सहकार मंत्रालयाचं देशातील पहिलं सहकार धोरण ठरवण्यासाठी एक समिती स्थापन केली. यावर आपण बोललो पण होतो. तर त्या समितीचं नाव काय रे बाबांनो? काय की सुरेश प्रभू समिती होती. सुरेश प्रभूंच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली की सहकार धोरण, हे पहिलं सहकार धोरण कसं असावं या समिती स्थापन केलेली होती. आता बघा, पहिले सहकार मंत्री अमित शाह यांनी काय केलं, जे नव्याने लॉन्च केलेल्या नॅशनल कोऑपरेटिव्ह ऑर्गॅनिक लिमिटेड ही जी कंपनी आहे, या कंपनीच्या भारत ऑर्गॅनिक्स काय ब्रँड आहे, हा भारत ऑर्गॅनिक्स हा ब्रँड आहे. आणि या ब्रँडचं काय लॉन्च केलं किंवा उद्घाटन केलेलं आहे. आता डिसेंबर 2023 पर्यंत काय म्हटलं यांनी, असे या ब्रँडची किती साधारणपणे बाजारामध्ये 20 उत्पादने असतील. आणि या पहिल्या सहकार मंत्र्यांनी काय म्हटलंय मित्रांनो बघा, NCOL, या NCOL म्हणजे काय, नॅशनल कोऑपरेटिव्ह ऑर्गॅनिक्स लिमिटेड ही जी कंपनी, या कंपनीने कोणत्याही पिकाच्या किमान आधारभूत किमतीवर
काय करणार आहे, जे काही नफा मिळवेल या नफ्यातील 50% जे नफा असेल तो शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जाईल आणि उरलेला 50% नफा हा या संस्थेच्या वाढीसाठी वापरला जाईल. या संस्थेला आणखी काय करता येईल यासाठी तो वापरला जाईल. पुढचा प्रश्न काय रे बाबांनो, बातम्यामध्ये एक मध्ये चर्चेत होतं काय, स्पेशल ड्रॉइंग राईट्स हे कोणत्या संस्थेशी संबंधित आहे. स्पेशल ड्रॉइंग राईट एसडीआर म्हणतो आपण, बरोबर. काय रे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेशी संबंधित आहे स्पेशल ड्रॉइंग राईट्स. समजलं. आता काय बघूया, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारी मंडळाने काय केलं, या सदस्यांच्या त्यांच्या सध्याचा जे कोटा आहे आपला स्पेशल ड्रॉइंग राईटचा एसडीआरचा, हे प्रमाणात वाटप केलेल्या कोट्यामध्ये 50%ची वाढ करण्याची काय केली, आता परवानगी दिली किंवा या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे. मग सध्या करंटला भारताचा यामध्ये की या कोट्यामध्ये कितवा क्रमांक आहे, भारताचा 8वा क्रमांक यामध्ये आहे. कितवा रे, 8वा क्रमांक आहे मित्रांनो. आणि भारताचा बघ इथं आहे 8वा क्रमांक. आणि या कोट्यामध्ये भारताचा किती टक्के वाटा आहे, 2.75% एवढा वाटा आहे. म्हणजे 13,114 दशलक्ष स्पेशल ड्रॉइंग राईट्सच्या कोटा भारताकडे आहे. आणि यामध्ये एकूण या कोट्याच्या क्रमांकामध्ये म्हणलं तर भारताचा 8वा क्रमांक आहे. वाटा जर विचारला तर 2.75 आहे. कळलं. चला पुढचा महत्वाचा प्रश्न काय बघा, काय रे बाबांनो, विज्ञानावर विश्वास निर्माण करणं ही 10 नोव्हेंबर रोजी कोणत्या विशेष दिवसाची थीम होती. म्हणजे काय विचारले, 10 नोव्हेंबर हा दिवस कोणता आहे असे विचारले. तरी थीम टाकली. कधी कधी काय विचारतील, 10 नोव्हेंबर हा दिवस कोणता आहे आणि या दिवसाची थीम काय असं विचारतील. पण प्रश्न थोडासा फिरून विचारलाय. ते थीम टाकली, विज्ञानावर विश्वास निर्माण करणे ही थीम आहे. म्हणजे 10 नोव्हेंबरच्या दिवसाची थीम आहे. 10 नोव्हेंबर हा कोणता दिवस साजरा केला जातो असा प्रश्न आहे. पहिला काय, जागतिक शिक्षण दिन. दुसरा काय रे, शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस. तिसरा काय, जागतिक युवा विकास दिवस. चौथा पर्याय मित्रांनो, जागतिक विद्यार्थी दिवस. काय योग्य पर्याय, शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस हा 10 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि शांतता सप्ताह. काय रे, आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि शांतता सप्ताह 9 ते 15 नोव्हेंबर या दरम्यान साजरा केला जातो. केव्हा, 9 ते 15 नोव्हेंबर या दरम्यान आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि शांतता सप्ताह म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय शांतता वर्ष 1986 मध्ये घोषित केलं. केव्हा रे, 1986 मध्ये पाळलं होतं मित्रांनो, पहिल्यांदा साजरा करण्यात आलं होतं. आणि 1988 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने काय केलं, हा 9 ते 15 नोव्हेंबर हा जागतिक विज्ञान आणि शांतता सप्ताह म्हणून सुद्धा घोषित केलं होतं. आणि त्यानंतर मित्रांनो, शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन म्हणून 10 नोव्हेंबर हा दिवस साजरा केला जातो. बरं, 2023 या वर्षाची थीम काय, विज्ञानावर विश्वास निर्माण करणं ही या शांतता आणि जागतिक विज्ञान आणि शांतता दिवसाची काय थीम आहे. समजलं. चला पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. काय रे पुढचा मुद्दा, बातम्यामध्ये दिसणार APAR ही एक रजिस्ट्री कोणत्या क्षेत्राशी संबंधित, हा नोंदणी क्रमांक आहे. हा म्हणजे नोंदणी ही नोंदणी जी आहे, रजिस्ट्री म्हणजे नोंदणी, ही नोंदणी जी आहे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे मित्रांनो. पहिला काय रे, व्यवसाय. दुसरा शैक्षणिक. तिसरं क्रीडा. आणि चौथं काय, वित्त. APAR ही जी नोंदणी आहे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे याच्यावर प्रश्न राज्यसेवेला सुद्धा विचारला जाऊ शकतो, सरळ सेवेला आणि कंबाईनला सुद्धा विचारण्याची शक्यता अधिक आहे. मित्रांनो, सध्याचा ट्रेंड किंवा सध्याचा प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे सध्या या स्वरूपाची होत आहे, चालली आहे. काय उत्तर आहे याचं, शैक्षणिक. APAR काय ते बघायचे मित्रांनो. याचं संक्षिप्त नाव काय रे बाबांनो, म्हणजे सगळ्यांच्या लक्षात येईल काय, ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री हा नोंदणी क्रमांक आहे. अकॅडमिक लक्षात ठेवा, शैक्षणिकच्या संदर्भात आहे. आता काय याचं काय, ही एक विशेष ओळख प्रणाली, जसा आधार क्रमांकासारखा नंबर आहे तो काय की भारतातील सर्व विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले आहे. आता मित्रांनो, या कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचे म्हणजे आजीवन कालावधी म्हणजे जसा म्हणजे तुझ्या आयुष्यभर कालावधीसाठी हा नंबर दिला जातो. पॅन कार्ड कसा असतो आपला, एकदा पॅन कार्ड जर आपला तो नंबर आला तो आपल्या लाईफ टाईम एकच नंबर लागतो. तसाच हा APAR जी नंबर आहे तो त्याच्या विद्यार्थ्याला ते लाईफ टाईम हा नंबर असणार आहे. हा नंबर टाकल्यानंतर त्याची कुंडली सगळी म्हणजे शालेय कुंडली पार पहिलीपासून तर बार जोपर्यंत त्याने एज्युकेशन केलं तोपर्यंत त्याला सगळी त्याच्यावर त्याची माहिती उपलब्ध भेटेल. एखाद्या संस्थेत जर हा नंबर टाकला
ह्याचं सगळं बॅकग्राऊंड त्याला दिसल त्या संस्थांना, बरोबर, म्हणजे त्या एज्युकेशनच्या संदर्भातलं जे काय असेल ते, बाकीचं काय नाही बरं का, फक्त एज्युकेशनच्या संदर्भातलं आयडी मिळेल. यामुळे विद्यार्थ्यांच्या पूर्व प्राथमिक पासून ते उच्च शिक्षणापर्यंतचा शैक्षणिक प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी प्रक्रिया सुव्यवस्थित आहे. म्हणजे हा विद्यार्थी कसा होता, ढ केव्हा होता, वाढला म्हणजे शिक्षणात केव्हा चांगली प्रगती झाली, केव्हा खाली पडला, कोणामुळे खाली, म्हणजे तो खाली घसाडला आहे, काहीतरी नाही तिकडे ते लक्ष त्याचं विचलित झालं आणि पुन्हा त्याचा आलेख असा चढ उतार झाला, बरोबर. मग हे सगळं त्यांना काय होईल आता यामध्ये समजून जाईल. आणि हा उपक्रम मित्रांनो वन नेशन वन स्टुडंट आयडी, काय वन नेशन वन स्टुडंट आयडी या कार्यक्रमाचा भाग आहे. जो हा कार्यक्रम वन नेशन वन स्टुडंट आयडी हा कार्यक्रम 2020 ला जे नवीन शैक्षणिक धोरण आलं या धोरणातून तो म्हणजे हा कार्यक्रम राबवण्यात आला आहे. समजलं. म्हणजेच काय, जे APPR जे आपण पाहितलं APPARR मित्रांनो, हा जी नंबर आहे तो जे काय आपलं 2020 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं या धोरणाचा भाग आहे, बरोबर. चला पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. पुढचा प्रश्न बघूया. काय म्हणले पुढचा प्रश्न, भारतानं कोणत्या देशाच्या नौदलासोबत भोंगोसागर 23 आणि कॉर्पट सराव केलेला आहे. काय रे भोंगोसागर म्हणलं की लक्षात ठेवायचं काय रे, हा बांगलादेश. कोणासोबत, बांगलादेश देशासोबत आपण हा युद्ध सराव केला होता. जगातील पहिल्या रोबोट CEO म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी, बरोबर, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, जगातील पहिल्या ही रोबोट CEO आहे. तर नाव काय विचारले, काय नाव आहे जगातील पहिला रोबोट CEO आहे, त्याचं नाव आहे मिका. मग बघूया. कोलंबियाच्या कार्टाजोना येथील स्पिरिट ब्रँड, या स्पिरिट ब्रँडने काय केलं, डिक्टेडॉरने मिकाची नियुक्ती केली आहे. स्पिरिट ब्रँड आहे आणि या स्पिरिट ब्रँडने काय केलेली, ही मिकाची नियुक्ती केलेली आहे, जो रोबोट म्हणून प्रकट झाला. आणि या मिकाची या काय स्पिरिट ब्रँडच्या CEO म्हणून सुद्धा नियुक्ती केलेली आहे आणि असा पहिला तो रोबोट CEO आहे. मिका हॅन्सन रोबोटिक्स अँड डिक्टेडॉर यांच्यातील संशोधन प्रकल्प आहे. म्हणजे त्याची निर्मिती कोणी जर केली, हॅन्सन रोबोटिक्स आणि डिक्टेडॉर या दोन्ही कंपनी त्याची निर्मिती केलेली आहे. मित्रांनो, हॅन्सन जी रोबोटिक्सची कंपनी आहे, या कंपनीने सोफिया हा सुद्धा लोकप्रिय ह्युमनॉइड रोबोट आहे तो तयार केलेला आहे. समजलं. स्टार करून ठेवायला. पुढचं काय बघा, राज्यातील एकूण आरक्षण 75% पर्यंत वाढवणारं विधेयक कोणत्या राज्याने नुकतंच मंजूर केलेलं आहे. कोणत्या राज्याने मित्रांनो, याचं पहिलं केरळ, दुसरं बिहार, तिसरं झारखंड आणि चौथं आंध्र प्रदेश, ही 4 पर्याय आहेत. यातील योग्य पर्याय काय लक्षात असू द्या. बिहार राज्याने काय केलं, एक विधेयक पारित केलं आणि या विधेयकानुसार राज्यातील आरक्षणाची तरतूद आता 75% वाढवलेली आहे. ती कशी वाढवली बघा. बिहार विधानसभेने हा ठराव पास केला आणि पास करून अत्यंत मागासवर्ग असतात, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांचं आरक्षण सध्या किती 50% वरनं 65% पर्यंत वाढवण्याचं विधेयक मंजूर केलेलं आहे. आणि हे 65% आणि केंद्र सरकारने दिलेलं EW 10%, असं किती झालं 75% वर हे आरक्षण गेलेलं आहे. पुढचा मुद्दा काय बघा, बातम्यामध्ये पाहिलेला काय रे, शिल्क-यारा बोगदा. शिल्क-यारा बोगदा जे आहे तो कोणत्या राज्यात आहे. म्हणजे बरेचसे तुम्ही न्यूजला होतं बघा, सगळेजण बघत असतील की देशाने खूप मोठी अशी म्हणजे लोकांनी प्रार्थना केली की बोगद्यामध्ये 41 कामगार अडकले होते आणि खूप दिवसांतर हे कामगार त्यांची सुटका केलेली आहे. कोणत्या राज्यातील आहे हा शिल्क-यारा बोगदा, तो उत्तराखंड या राज्यामध्ये हा बोगदा आहे. उत्तराखंड मधील तिथे बांधकाम सुरू होतं आणि या शिल्क-यारा बोगदा जे यामध्ये 41 कामगार अडकल्यानंतर बोगद्यातून या कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढलं होतं. मग तो बोगदा बरेच दिवस चर्चेत होता. मग तो कोणत्या राज्यात आहे, उत्तराखंड हा राज्यामध्ये तो बोगदा आहे. राज्याच्या उत्तर काशी जिल्ह्यात आहे. कोणत्या, उत्तर काशी जिल्ह्यातील ब्रह्मकल यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर आहे. कोणत्या, ब्रह्मकल यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील शिल्क-यारा ते दंडल गावापर्यंत बांधकाम हा बोगद्याचं काम सुरू आहे आणि या बोगदा कोसळल्यामुळे हे कामगार त्यामध्ये अडकले होते. मित्रांनो समजलं. आता आपण या भाग 5 मध्ये पाहिलेला आहे. प्रत्येक दिवशी आपला भाग मित्रांनो हा युट्यूब चॅनल येत असतो. त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार. आणि आणखी एक सांगतो मित्रांनो, चालू घडामोडी असेल, कंबाईनची टेस्टीज असेल, हे सर्व आपल्या ज्ञान अकॅडमी या ऍपवरती तुम्हाला उपलब्ध आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.